महाराष्ट्र आणि आजची सगळ्यात मोठी बातमी जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी बैठक बोलावली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत, तर इतर मराठा नेते देखील या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। थोड्याच वेळामध्ये या बैठकीला सुरुवात होईल। दरम्यान जरांगे 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा घेऊन येणार आहे। थेट आपण माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडे। निवृत्ती, मुख्यमंत्र्यांनी ही तातडीची बैठक बोलावली आहे। जरांगे मुंबईमध्ये धडकणार आहेत, त्यासाठी ही बैठक असल्याचं बोललं जाते, काय माहिती? नक्कीच निखिल, आपण जर पाहायला गेलं तर 27 ऑगस्टला मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं आंदोलनासाठी येणार आहेत। तर लाखो मराठ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं मनोज जरांगे यांच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे। 29 तारखेला पहाटे मनोज जरांगे हे मुंबईमध्ये पोहोचणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती या अगोदरच काही तोडगा निघतो का यासाठी राज्य सरकारची चाचपणी सुरू झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कारण की 27 ऑगस्ट पासून आपण जर पाहायला गेलं तर गणेशोत्सव सुरू होतोय आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामुळे एकीकडे गणेशोत्सव आहे, दुसरीकडे जरांगेंचं आंदोलन, या दोन्ही बाबी ज्या आहेत ते राज्य सरकारच्या वतीनं आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कशा प्रकारे हाताळल्या जातात याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। कारण की लाखोंच्या संख्येने जर मुंबईमध्ये मराठे दाखल झाले तर ज्या पद्धतीने गणेशोत्सव मुंबईमध्ये आहे, ह्या गणेशोत्सवामध्ये गर्दी जी आहे ते मोठ्या प्रमाणात असते। त्याच्यामुळे आंदोलनाचं कशा पद्धतीने नियोजन करण्यात यावं त्याच्या अगोदरच आपल्याला काही आश्वासन जे आहे ते आंदोलनकर्ते मनोज जरांगे असतील किंवा मराठा समाजाचे नेते असतील यांना काही देता येईल का या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये नक्की काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर जेव्हा मनोज जरांगे यांचं मुंबईमध्ये आंदोलन येत होतं, त्यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने येत होता, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशीच्या वेशीपासूनच जे आहे ते त्यांचं आंदोलन जे आहे ते मागे परतावलं होतं। कारण की राज्य सरकारनं ज्या पद्धतीने त्यांना आश्वासन दिलं त्यानंतर खरं तर त्यांचं आंदोलन जे आहे ते मागे घेण्यात आलं होतं। त्यानंतर निवडणुका पार पडल्या, अनेक आश्वासन जे आहे ते मनोज जरांगे यांना देण्यात आली, परंतु त्यांचं आश्वासन अजूनपर्यंत त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही। यासाठी शेवटच्या हक्काची लढाई आमची असेल असं वारंवार जे आहे ते मनोज जरांगे यांच्या वतीनं सांगण्यात येत होतं। आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये या आंदोलनाची जी आहे ते मनोज जरांगे यांच्या वतीनं हाक देण्यात आलेली आहे आणि याच्याच बैठकीचं कशा पद्धतीने नियोजन करता येईल आणि याच्या अगोदरच मनोज जरांगे यांना मुंबईपासून येण्यापासून रोखता येतं का या संदर्भात वर्षा निवासस्थानी थोड्याच वेळामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे।